हे आहे सिद्धेश्वर मंदिर, प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना। खूप सुंदर मंदिर आहे, दगडामध्ये बांधलेलं। मंदिराची रचना खूप छान आहे। पेशवेकालीन हेमाडपंथी मंदिरासारखी रचना आहे। अप्रतिम अशी शिल्पकला। त्यावर कोरलेले छोटे छोटे प्राणी, देवांची मूर्ती, त्याचं नक्षीकाम खूप कौशल्याने केलेलं आहे। खूप सुंदर मंदिर आहे। आजूबाजूला ही सगळी झाडी आहे आणि हे मंदिर प्रवरा आणि गोदावरीच्या संगम तीरावर आहे। आज मी आली आहे कायगाव टोकाजवळचे छान हेमाडपंथी मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये दगडाचं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आहे। आजूबाजूला खूप मस्त झाडी आहे, त्यानंतर पाणी आहे। त्या पाण्याकडे मी तुम्हाला घेऊन जाते नंतर। आधी आपण मंदिरामध्ये दर्शन करून येऊयात। सगळं दगडाच आहे। दरवाजा, ही दगडी कमान पण दगडाची आहे आणि हा दगडही वेगळा आहे, जरा लाल दगड आहे हा। वरची ती डिझाईन खूप सुंदर आहे। आजूबाजूला मोठी मोठी झाडं आहेत, त्यामुळे अगदी निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे। चला तर मग या मंदिरामध्ये ही मोठं दगडी एक तुळशी वृंदावन आहे, खूप छान आहे। खालपासून याच्यावरचं जी तुळस लावायची कुंडी आहे ही सुद्धा दगडाची आहे। तुळशीच्या कुंडीला सुद्धा कमळासारखा आकार दिलाय। इतकं कला कौशल्य खूप पाहण्यासारखं आहे। हा नगारखाना आहे। भव्यता, खांब खूप सुंदर। या दगडावरची कोरीव काम बघा, खूप छान आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं शांत आहे। हे जे ते छोटे छोटे कोनाडे, याला कोनाडे म्हणतात। इथे दिवाळीच्या पंत्या किंवा एरवी पण जर काही महोत्सव असेल, दीप महोत्सव वगैरे साजरा करत असत, काही कार्यक्रम असेल श्रावण महिन्यामध्ये, तर हे मुद्दाम इथे छान कोनाडे केलेले आहेत। प्रत्येक कोनाड्यामध्ये दिवा लावायला। त्याचा आकार पण बघा, सगळ्यांचा आकार सारखा आहे। हे सगळं दगडामध्ये। विशेष म्हणजे ते कोरायला किती वेळ लागला असेल, किती कौशल्याने ते करावं लागलं असेल। खूप छान। हे मंदिर आहे कायगाव टोका, देवगडपासून जवळ आहे। आम्ही देवगडला गेलो त्याच वेळेस सिद्धेश्वर मंदिरला आलो। औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ते पुणे हायवेवर हे आहे। ही जी देवीची मूर्ती आहे ना, ही काळ्या पाषाणातली आहे। विष्णूचं देखील मंदिर आहे। गणेशाची मूर्ती, किती छान गणेशाची मूर्ती आहे, खूप सुंदर। एखादी त्याला पाय ठेवायला चौरंग, त्याची सोंड खूप मस्त। श्रीकृष्ण, श्रीकृष्ण
दही घुसळत आहेत आणि लोणी काढतायत असा प्रसंग आहे हा. शेषनाग. हा हनुमान आलेत. हनुमान, राम, हे राम आणि हे हनुमान. हे भोले शंकर, हा नंदी. मंदिराच्या भिंतींवर रामायण, महाभारत, इतर पुराणातील प्रसंग कोरलेले आहेत. गणपतीचं मंदिर, विष्णूचं मंदिर. हा जो भव्य दिव्य नंदी आहे तर खूप पाहण्यासारखा आहे. त्याचं कोरीव काम. मंदिराच्या भिंतींवर बाळकृष्णाचे गोकुळातील प्रसंग आहेत. काही स्त्रियांच्या भावमुद्रा. मंदिर तर किती मोठा आहे. नंदीच्या गळ्यातल्या ह्या तर आहेत माळा, पण ह्या कोरलेल्या घुंगूर माळा सुद्धा किती छान आहेत. त्याच्यासाठी बनवलेलं खास वरचा मंडप, ह्या मंडपाच्या खांबावरची डिझाईन. हे नंदीच्या गळ्यात सापाचे व्यसन आहे. खूप अप्रतिम शिल्पकला. मंदिरात प्रवेश करायच्या आधी जय विजय हे द्वारपाल. किती कोरीव काम छान आहे. हे जे वरचं छत आहे ना, यावर सुद्धा कृष्णाच्या नक्षीदार वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत. किती छान. काही काही मंदिरं खूप जवळ असतात पण आपण कधी बघितलेली नसतात. किती छान आहे पूर्ण दगडातलं मंदिर. हे बाळपंथी. समाई सतत तेवत असते इथे. त्याच्यासाठी खास कमान केलेली आहे, वेगळी जागा केली आहे. हे मंदिर 12व्या किंवा 13व्या शतकातील आहे. एवढा मोठा भव्य दिव्य गाभारा. मंदिराच्या बाहेरचा भाग सुद्धा खूप मोठा आहे. छोट्या छोट्या मूर्ती, हे दगडी खांब, दगडी पायऱ्या. मंदिराच्या समोरच्या बाजूला दशावतार आहेत विष्णूंचे. मत्स्यावतार, कुर्मावतार, कल्की, बुद्धावतार, कृष्णावतार, वराह, परशुराम, वामन, नरसिंह, राम अवतार. खांबांची रचना अप्रतिम.
मंदिराच्या वर जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे. तिथूनही मंदिराचा परिसर खूप छान दिसतो. प्रवरा नदी आणि गोदावरी नदींचा संगम आहे तिथे. जर तुम्ही ह्या भागात कधी आलात तर हे मंदिर नक्की बघा. हायवेपासून अगदी जवळ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बारीक कलाकुसर, अप्रतिम कौशल्य त्या कारागिरांचं खरंच. इतकी शांतता, तिथून निघावंसं वाटेना. अप्रतिम.